पाठ केली. वा वा, छान छान. समजून घेतली. व्हेरी गुड, छान छान, अगदी छान. तुला बसायचं काय इथं? तू पण बस मग, शांत बस. ओके. चला, किती जण आलेत बरं? 1 2 3. मनन, तुझा व्हिडिओ दिसत नाही बाळा. तनिष्का, व्हिडिओ. 1 2 3 4 5 6. 6च मुले आहेत. ओके, व्हेरी गुड, छान. हंसी आज विचार करते काहीतरी, काय करायचंय. शांत बसलीये. छान छान, अगदी छान. व्हेरी गुड. ओके, चला मग आपण सुरू करायचा आजचा वर्ग. नवीन एक्साइटमेंट साठी आपण तयार आहोत, हो की नाही? ऑलरेडी आपण खूपच चार्ज अप आहोत. आपल्याला खूप आवडतो मराठीचा वर्ग, होय ना? हो की नाही श्रेयस? हो मॅम. हो मॅम. ओके ओके, थँक्यू थँक्यू. चला मग आता आज आपण वर्ग सुरू करूया. मी स्क्रीन शेअर करते. मराठीचा वर्ग प्रार्थनेपासून सुरू करायचा आहे. सगळ्यांनी ताठ बसा, सरळ नीट स्क्रीन कडे. एक मिनिट, एक जस्ट सेकंड. सगळ्यांनी ताठ बसायचंय. हात नमस्कार मुद्रेमध्ये. आणि आपण आता सगळेजण म्हणणार आहोत प्रार्थना. आणि मला दिसायला पाहिजे बरं का, ऐकू नाही आली तरी सुद्धा दिसायला पाहिजे की तुम्ही गाताय. सुरू करायचं. ताठ बसायचं सगळ्यांनी. हर्ष, तू दिसत नाहीयेस, जरासा खाली घे कॅमेरा तुझा. 1 2 3. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसाने हीच आमची प्रार्थना आणि हेच माणसाची प्रांतात आशा देश सारे माणसा समवाने एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन्न पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवाने हीच आमची प्रार्थना आणि हेच सूर्य उगवेल आहे खातरी. काजव्यांचे गाणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना साबले आयुष्य जितके तेच जावे चांगले. पावले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला श्वास आता तोंडाला लागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. ठीक आहे,
चला मग आता पुढचा आजचा वर्ग सुरू करूया. आई ओके, पुढचा वर्ग सुरू करायचा. आपण मागच्या क्लासमध्ये म्हणजे 15 दिवसापूर्वी आपण मराठी लेखक आणि मराठी पुस्तकं जी तुमच्या वयासाठी चांगली वाटतील, तुम्हाला वाचता येऊ शकतील आणि ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल अशी पुस्तकं आपण बघितली होती. एखाद्या पुस्तकाचं नाव आठवतं का? हात वर उचला. एखाद्या पुस्तकाचं नाव आठवतं? येस वरदराज सांगा. विंग्स ऑफ फायर. मग श्यामची आई. मराठीत नाहीये विंग्स ऑफ फायर. श्यामची आई. श्यामची आई. विंग्स ऑफ फायरचं मराठी व्हर्जन वेगळं आहे. अच्छा ठीक आहे. त्याचं नाव अग्निपंख आहे. मालगुडी डेज. मालगुडी डेज बरोबर. ठीक आहे. चला मग आता आज आपण बघूया मराठी कवी आणि कविता संग्रह. कविता संग्रह शब्द आपण का घेतोय? संग्रह म्हणजे सगळ्या गोष्टी कलेक्टेड एका ठिकाणी गोळा करून ठेवणं. जिथे कविता सगळ्या एका ठिकाणी गोळा करून म्हणजे एका पुस्तकात असतात तेव्हा त्याला कविता संग्रह म्हणतात. आज आपण थोड्या एक एकच कविता घेणार आहे आणि फार कमी लोकांच्या कविता घेणार आहे आपण. आपली भाषा मराठी भाषा ही हिच्यामध्ये भरपूर कवी आहेत आणि तुम्हाला हे माहित नसेल की तुमचे आई बाबा पण कधीतरी कवी असतील. हे माहितीये तुम्हाला? तुम्ही विचारून बघा, त्यांनी पण कविता केल्या असतील शाळेमध्ये असताना वगैरे. ठीक आहे, तर आपण त्या तशा कविता बघणार आहोत. तर आपल्याकडे भरपूर कवी आहेत, भरपूर कविता संग्रह आहेत, बक्षीस मिळालेले कविता संग्रह आहेत. तुम्ही पण कवी आहात? हो मी पण कवी आहे. माझं स्वतःची एक डायरी आहे कवितांची. बर चला, तर सगळेजणच कवी असतात. काही कवी असतात ते पुस्तकं ते फक्त कविताच करतात खूप छान अशा. तर आज आपण बघणार आहोत काही कवी. सर्वात पहिली गोष्ट संत ज्ञानेश्वर यांचं कविता, त्यांचं लिखाण, ह्याचं साहित्य खूप आहे. सर्वात पहिली गोष्ट आहे की त्यांनी प्राकृत भाषेमध्ये श्री भगवद्गीतेचं भाषांतर केलं. ठीक आहे, तर त्यांचं ते सर्वात मोठं लिखाण आहे. त्याच्यानंतर त्यांनी हरिपाठ लिहिला, जो हरिपाठ जनरली खूप वारकरी समुदायांमध्ये घरामध्ये म्हटला जातो. ठीक आहे, तुम्हाला तो माहित पण असेल. तर मी फक्त कवी म्हणून त्यांचं हे घेतलेलं आहे. तर ते संत ज्ञानेश्वरांचं झालं. संत तुकारामांची अभंग गाथा म्हणून आहे. अभंग गाथा म्हणजे त्यांनी फक्त सगळ्या अभंग म्हणजे कविताच आहेत त्या, पण ज्या भक्ती मार्गामध्ये म्हणजे देवाशी रिलेटेड, पंढरपूरच्या विठोबाशी रिलेटेड, त्यांच्याशी संबंधित, त्या देवाशी संबंधित म्हणून त्यांनी ज्ञानवर्धन करणाऱ्या अशा कविता लिहिल्या. छोट्या छोट्या आहेत अशा, आणि त्याचे अभंग म्हणून ते एकत्र गोळा करून त्याची अभंग गाथा असं पुस्तक आहे संत तुकारामांचं. ठीक आहे, मग कुसुमाग्रज आत्तापर्यंत होते. म्हणजे त्यांचा जन्म 1926 की 1927 चा. 1927 म्हणजे 1926 याच्या आसपास त्यांचा जन्म झालेला. ते आतापर्यंत होते. त्यांच्यात पण कविता भरपूर आहेत. ते आहेत की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे कवितांमधला सर्वात मोठा पुरस्कार मिळाला होता. म्हणजे सर्वात मोठं प्राइज, जसं आपण नोबेल प्राइज म्हणतो तशा प्रकारे साहित्यामधलं सर्वात मोठं प्राइज असं त्यांना कुसुमाग्रजांना मिळालं होतं. त्यांचं नाव कुसुमाग्रज नाहीये, त्यांचं पेटनेम त्यांनी स्वतःचं कुसुमाग्रज ठेवलं होतं कविता करताना. त्यांचं नाव होतं विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे, तर कुसुमाग्रजांची एक कविता आहे जी आपण नंतर बघणार आहोत. तर ही कविता माझी अपेक्षा आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही ती पाठ करावी, त्याचा अर्थ समजून घ्यावा म्हणून ती कविता मी घेतलेली आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये नंतर येतात बहिणाबाई चौधरी. त्या पण आत्ता म्हणजे 1900, त्या पण 20व्या शतकातल्याच आहेत. म्हणजे 1900च्या दरम्यान त्यांचा मुलगा अजून आहे. तर त्यांच्या पण कविता आहेत भरपूर. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, त्या कधीही शाळेत गेल्या नव्हत्या, तरी सुद्धा त्या कविता छान म्हणायच्या, अर्थपूर्ण म्हणायच्या. आणि त्यांच्या अर्ध्याधिक कविता तर कोणालाच माहित नाही. एवढ्या सुंदर कविता त्यांनी लिहिल्यात की त्या अर्ध्याधिक कविता हरवल्या सुद्धा आहेत. पण तरी सुद्धा भरपूर कविता आपल्याला, अर्थपूर्ण कविता, अर्थपूर्ण
हे मिळतं, ज्ञान मिळतं त्याच्यामध्ये. अर्थपूर्ण म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टू अंडरस्टँड द फिलॉसॉफी ऑफ लाईफ ऑर एनिथिंग. आपल्याला कसं सायन्स, न्यूटन्स लॉ माहिती आहे ना तुम्हाला थोडाफार तरी? ग्रॅव्हिटेशन, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी वरदराजला माहिती आहे. व्हेरी गुड. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आम्हाला मॅमने तेवढं नाही शिकवलं, पण थोडंफार तरी माहिती आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुल्स एव्हरीथिंग डाऊन. When you throw ते थोडं something थोडं from माहित up, आहे. it comes down on the floor. थोडंफार जसं सायन्सचे ते लॉज महत्वाचे आहेत ना, तसे आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही छान छान गोष्टी घडवण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीवर ट्रॅक ठेवण्यासाठी, बूस्टिंग अप करायला आपल्याला एनर्जी सोर्सेस लागतात. आणि खूपदा अशा कवितांमध्ये आपल्याला ते एनर्जी सोर्सेस मिळतात. म्हणून कवितांचं महत्व आहे की कमी शब्दांमध्ये खूप काही बोलणं, खूप भावना भरून ठेवणं आणि त्या भावनांनी आपल्याला एनर्जी सोर्सेस मिळणं. कधी कधी आपण थकलो तर आपल्याला त्याचा आनंद मिळतो, कधी कधी थकलो तर आपल्याला एनर्जी देतं, कधी कधी आपण थोडेसे दुःखी असतो तेव्हा आनंद देतात. जसे बालकवींची कविता आहे, त्यांच्या त्या कविता जास्त करून अशा एकदम छान छान अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळेल. जसा पाऊस पडतो तेव्हा हे गाणं आहे ते आनंदी आनंदकडे, हे तुम्ही ऐकलंही असेल कधी चुकून. तर ते तशा कविता असतात की ज्या आपल्याला आनंद देतात, आपल्या भावना व्यक्त करतात, आपल्याला उभारी देतात. उभारी देणं म्हणजे आपल्याला एनर्जी देतात खूप काही गोष्टींमध्ये करण्यासाठी. अशा प्रकारातल्या गोष्टी कमी शब्दांमध्ये भरपूर काही अर्थपूर्ण आणि त्याला लागणारा यमक जुळवणं. यमक म्हणजे एका शब्दाला दुसरा शब्द मॅचिंग असणं. अशा प्रकारे ह्याला म्हणतात कवी, कविता आणि त्यांच्या गोष्टी. मग हा पुढची गोष्ट आली ती बालकवींची कविता मी पुढे समोर ठेवली आहे, ती आपण वाचूया आता. सगळ्यांनी माझ्या मते स्क्रीनकडे बघावं अशी माझी अपेक्षा आहे. मनन, तुझा कॅमेरा दिसत नाही बाळा. ठीक आहे, कुठे गेले बरं? आय एम एक्सपेक्टिंग एव्हरीबडी टू लुक ॲट इट. तनिष्का, तुझा कॅमेरा दिसत नाहीये. तर इथे आपल्याला एखादं या कवितेमध्ये स्पेशली आपल्याला आनंद भरून ठेवलेला. आनंद म्हणजे हॅपीनेस. वरदराज, तुझं लक्ष कुठे बाळा? तू कुठे बघतोयस? मॅम जिथे मी आता बघतोय तो लॅपटॉपचा कॅमेरा आहे. आता जिथे मी बघतोय तो ती स्क्रीन आहे, कारण लॅपटॉपची स्क्रीन थोडी छोटी पडते म्हणून. ओके, नो प्रॉब्लेम, दॅट्स ओके, ऍब्सोल्युटली फाईन. ओके, तर मला फक्त सगळ्यांनी त्या स्क्रीनकडे बघून ते वाचायचा प्रयत्न करावा, ह्यासाठी हा सगळा खटाटो. म्हणून आपण स्क्रीन शेअर करतोय. ओके, ठीक आहे. तर ही आहे बालकवींची कविता. बालकवींचं नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, असं त्यांचं नाव होतं. आणि बालकवी हे त्यांचं पेटनेम त्यांनी कविता करताना लिहिलं. आणि तुम्ही बालकवी पोएम्स किंवा बालकवी कविता असं युट्यूबवर टाकलं तर तुम्हाला खूप साऱ्या कविता सापडतील. आणि त्या कविता तुम्ही जर काही युट्यूबवर ऐकायचा प्रयत्न केलात ना, तर तुम्हाला सुरात सुद्धा ऐकायला मिळतील. इथपर्यंत त्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे, काम झालेलं आहे. तर आपण ही कविता बघूया बालकवींची. खूप छान अशी आनंदी अशी कविता आहे. आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे. चोहीकडे म्हणजे ऑल फोर डिरेक्शन्स, सगळ्या चारी बाजूंनी आनंदी आनंद, सगळीकडे आनंदी आनंद आहे. गडे म्हणजे तुम्हाला मी बोलवते म्हणजे तुम्हाला सांगते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा बोलवतो तेव्हाच्या भाषेमध्ये त्याला गडे असं होतं. भाषा ही सारखी बदलत असते. तर आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे, ऑल फोर साइड्स देयर इज लॉट ऑफ हॅपीनेस. वरती खाली मोद भरे. वर म्हणजे अप, खाली डाऊन. वरती खाली म्हणजे वर आणि खाली सगळीकडे आनंद भरलेला आहे. मोद म्हणजे पण आनंद. अशा गोष्टींमध्ये, अशा कवितांमध्ये आपल्याला ऍक्च्युली
नवीन नवीन शब्द एकाच अर्थाचे सापडतात, ज्याला आपण सिनॉनिम्स पण म्हणतो. पण सिनॉनिम्स मध्ये प्रत्येक वेळेला कवितेशी रिलेटेड असा शब्द नसतो. खूपदा कधी कधी तो लेखांशी संबंधित पण असतो. पण आपल्याला सिनॉनिम्स टाइप असे शब्द इथे मिळतात. आनंद आणि आनंदी आनंद. आनंदी आनंद म्हणजे खूप सारा. आपण म्हणतो ना मोस्ट हॅपी और हॅपीएस्ट मोमेंट, ती आनंदी आनंद. आणि नुसता आनंद म्हणजे हॅपी. अशा प्रकारे येतं. मग वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे. वायू म्हणजे हवा, हवा म्हणजे एअर, व्हॉट वी से इन इंग्लिश. सो ऑल साइड्स, हाऊ द air moves from one place to another place all the time, it is moving along with it. Means it keep on moving, but it is there always. The happiness is always there, which is roaming around us with the in the flow of air. नभात भरला, नभात म्हणजे नभ म्हणजे स्काय, आकाश. दिशात फिरला means every place it has roam around. Disha means direction, east, west, north, south. And then northeast, northwest, southeast, southwest. All 8 sides. Okay. So Dishat Virla, all 8 sides means it has taken a complete circle. It has made complete circle. Still it is there. Jagat Urla. Urla means still it is there in the world. Jagat means it is there. Moda Viharto Chohikade. Means this happiness is all the time completely viharane, viharato means roaming around, going here and there all the time. सूर्य किरण सोनेरी है, कौमुदी ही हसते आहे, खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे, मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले, इकडे तिकडे चोहीकडे. दिस इज व्हॉट बालकवीज कविता. सूर्य किरण सोनेरी है. सोनेरी मीन्स गोल्डन सन रेज. सूर्य किरण मीन्स सन रेज. Soneri means golden. All these, and it is smiling at every time. Smiling in the sense it is happy from the heart. When you are happy from the heart, there is a little smile all the time on your face. There is no need of showing your teeth. There is no need of extending your lips all the time. But your eyes and your face is glowing. That is called as hasate ahi. Here is the meaning that. Okay. Khulali sandhya premane. Khulali means it is glowing. It is opening up. Sandhya means evening. And there is a lot of happiness and lot of love in the full evening. So it is glowing now. It is opening up. Means it is increasing. We can say it as Anande Gate Gani. It is laughing, smiling, and it is singing the song. Singing the song of what? Singing the song of happiness. Okay? Siddhi? Siddhi? Yes, ma'am. Yes. Megha Rangale means there is a little. It is evening. See, understand the importance of this. It is evening. Kulali Sandhya Premani means Sandhya means evening. Evening is singing a song is there. There's a lot of happiness is around. Megha Rangale. Megha means the clouds. Clouds are completely colorful. You can imagine now sunset. Sunset time is evening time. While sunset, the sky is completely colorful. बरोबर आहे? कळतंय का? मीच एकटी बोलते. Thumbs up. कळतंय का? Yes or no? Good. Very nice. Chitta dangale. Chitta means my mind. My mind is completely lost in that picture. That picture of what? The sunset, the sky, and the sky is having a lot of orange color, yellow color, a very nice little brownish color is coming in,
and still the orange color is there. Something is there. She's very wonderful scene. And I am singing. Gana spurale means I am singing it. I started writing a poem and it is around me. This is what importance. This is what we are understanding the importance of poem. In the poem, a very small, एकदम छोटे छोटे शब्द असतात, छोटी वाक्य असतात, पण त्यात खूप अर्थ असतो आणि त्याला यमक लागलेला असतो. म्हणजे एका शब्दाला दुसरा शब्द मॅचिंग असतो. जसं पहिल्या 2 लाईन मध्ये तुम्हाला दिसेल, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, गडे डे, चोहीकडे कडे डे. This is what we call it. Matching the words is yamak. यमक इज अ वर्ड. दिस कम्प्लिटली हे पूर्णतः मराठी व्याकरणाचा शब्द आहे, त्यामुळे तो लक्षात राहावा. लक्षात राहिला तर चांगलीच गोष्ट आहे, पण लक्षात राहावा असं नाहीये. फक्त त्याचा अर्थ समजून घ्या की ही छोटीशी कविता आहे, पण त्यात तुम्हाला सगळा सीन समोर दिसेल की सगळीकडे आनंद विहरतोय, इकडे तिकडे फिरतोय हवेमध्ये. म्हणजे एक थोडीशी जुळूक असेल. तुमच्यापैकी किती जण सी फेसला बीचला वगैरे गेला असेल? गोवा किंवा मुंबई किंवा अलिबाग किंवा आणखीन कुठे, किंवा मँगलोर, उडुपी, कोण कोण गेलंय? हात वर करा. हानसिया, आपण परीक्षा देणार आहोत नंतर, आपण लिहूया नंतर. तू काय लिहिते? तुला आवडली कविता? तुला आवडली कविता? मग लिहूया ना नंतर, देते मी तुला पाठवून, डोंट वरी. मी शाळेमध्ये वर्गात लिहीन. बरं, मला हात वर करा. श्रेयस, कुठे होतात तुम्ही? दिसलाच नाहीत मला किती वेळ. ओके, तुम्ही सी फेसला गेला आहात असं तुम्ही हात वर करून मला सांगताय. तुम्ही कधी इव्हिनिंगला किंवा अर्ली मॉर्निंगला, जर का तुम्ही पांडिचेरी साईडला गेला असेल तर तुम्हाला सकाळी दिसणार बरं का हे सगळं. आणि पश्चिम बाजूला गेलात म्हणजे मँगलोर, गोवा, मुंबई, गुजरात किंवा केरळ, तिकडे गेलात तर तुम्हाला सनसेट मध्ये मजा येणार समुद्राच्या इथे. आणि तिथे तुम्ही खूप वेळेला आकाशामध्ये म्हणजे स्काय मध्ये वेगवेगळे कलरफुल गोष्टी बघितल्या असतील. बघितले? वेगवेगळे ढग येतात आणि मग त्यांना कलर असतो आणि मग थोडासा सूर्य हळूहळू करून पाण्यात जातो. बघितलंय? आठवतंय कधी? हो किंवा नाही? नसेल बघितलं तरी ठीक आहे, काय हरकत नाही. बघितलं असेल तर यू कॅन रिलेट इट. And then there is a lot of wind around. तुम्ही परत बोलू शकता? तुम्ही काय बोलला आता? कधीपासून? आता जस्ट तुम्ही काय बोलले, तुम्ही परत बोलू शकतात का? नाही म्हणजे काय नक्की काय हवंय तुला? कधीपासून काय परत बोलायचंय? म्हणजे आता 5 मिनिटांपूर्वी. पण कधीपासून? शब्द ते सांग ना मला. कशासाठी हवंय तुला ते मला सांग, मी सांगते. तुम्ही आता बोललेलं तुम्ही काहीतरी बघितलंय, बीच, सनसेट, सनराइज. बघ, तू पांडिचेरी साईडला गेला असशील तर तुला सनराइजच्या वेळेस आकाश वेगळं दिसतं समुद्रकाठी. समुद्रकाठी म्हणजे बीच. आणि तू जर का वेस्ट साईडला गेला असेल इंडियामध्ये म्हणजे मुंबई, गुजरात, मुंबई, गोवा, कोकण, मालवण, परत मँगलोर, उडुपी, केरळ, इकडे कुठे गेला असेल तर तुम्हाला सनसेटच्या वेळेस अशी मजा दिसू शकते. का मी सांगते तुम्हाला? असं काही नाहीये की प्रत्येक ठिकाणी, पण समुद्र किनाऱ्यावर आपल्याला होरायझन पर्यंत, क्षितिजापर्यंत आपल्याला पाणी दिसतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त करून समजतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर का तुमच्या टेरेसवर गेलात आणि तुम्हाला जर का लांबपर्यंत सूर्य बघितला तर तुम्हाला जाणवेल. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. हवा सुटलेली असते छानपैकी चारी बाजूला, मंद मंद थोडीशी थंडशीर हवा. मग त्यानंतर आजूबाजूला तुम्हाला असं एकदम शांत निवांत वाटतं आणि त्यानंतर तुम्ही एकदम छानपैकी रंगून जाता आणि तुम्हाला ते बघत बसावं असं वाटतं. आणि मग त्यामध्ये मेघ रंगले. मेघ म्हणजे क्लाउड्स आर गेटिंग अ व्हेरी फाईन कलर ऑफ ऑरेंज, मग फाईन कलर ऑफ येलो,
and little color of brownish when it is the sun has set completely down. जेव्हा रात्र सुरू होणार असते आणि दिवस संपत असतो तेव्हाची ही गोष्ट आहे. So this is what we are talking about. It's very awesome feeling. Okay, कळलं का? हो मॅम कळलं. व्हेरी गुड, छान. होपफुली कळलं. आता आपण येतो कुसुमाग्रजांच्या कवितेवर. आणि ही कविता खूप छान आहे बरं का. आणि याचा अर्थ थोडासा तुमच्या वयासाठी मे बी थोडासा जास्त असू शकतो. कळाली कविता तर करा, पाठ करू शकता, खूप छान आहे. नाही कळाली तर समजून घेण्याचा, फक्त अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ही कविता प्रत्येकाला आयुष्यामध्ये अर्थपूर्ण आहे. कुठल्याही एज मध्ये असू देत, कोणत्याही वयात असू देत, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमची स्वतःची एनर्जी कमी झाली आहे, you are completely tired and you are exhausted and you need energy to walk ahead, to move ahead, you can take care that you are listening to this or you are singing this and you are understanding this poem. मी इंग्लिश मध्ये का सांगते, कारण की तुमची पहिली भाषा सध्या इंग्रजी आहे, त्यामुळे you can understand the emotion behind what I'm saying. This is awesome kavita. This is awesome, very beautiful, very nice, and it is relatable at any stage of our life. It's not for only children, it's for elders also, it's for old age people also, those who has lost interest, those who feel that they are completely set back, they don't have anything in their life to do it, go ahead. गार्गी, मनन, तुमचे कॅमेरे बंद आहेत, प्लीज चालू करा. ओके, चलो. सो दिस कविता, तू बंद का करतोय पण मनन सारखं सारखं? मी कॅमेरा बंद आहे. नाही, मी सध्या आता अभ्यास करतोय. कसला अभ्यास करतोय? ऐकून मी मॅथ्सचा अभ्यास करतोय. दोन अभ्यास एकत्र कशासाठी ते? नाही, या कानाने ऐकतोय मी आणि इथनं सोडवतोय. पण आपलं इंटरप्रिटेशन तर एकच होतं ना. गार्गी, परत बंद झाला कॅमेरा. That's okay, Manan. See, it is up to you how to go ahead, no problem. But if you concentrate on one single point at a time, it is useful more. Then if you attend only your maths, you will be useful for your maths. And if you attend only Marathi, then it will be useful for Marathi language, for you. Okay, so priority is yours, but try not to make two things together, because your interpreting brain is only one system, and it is for everyone. It's not only for Manan. Concentrate on one single point at a time. You can do better job, whatever, no problem. I'm absolutely okay if you want to continue, or absolutely okay if you have a priority to do your maths. No issues. I'm completely fine. I understand that it is school thing. No problem. But it is very important to understand why we are doing this. Okay? This, whenever you have time, this is our uploaded videos, you can watch. Definitely. Only you will not have a live session. That's okay. It is up to you. It's not like I'm forcing you to do. And I'm not talking negatively. I'm just telling you, try to understand. This is very important. Most of the times we do it. Everybody, not you people. You are small children. Elder also do it 2-3 things together and they fall in trouble. Trouble in the sense it's not negative, but concentration is very, very problematic. So no issues. Within 10 minutes, we'll finish it off and then you can go for your mathematics. Okay? Fine, Okay. Okay, Hansia, I will send these 2 pictures in the group. Don't write it. I know that you like it. Okay. चला, आता आपण बघूया कुसुमाग्रजांची कविता. या कवितेला
खूप अर्थ आहे. मी तुम्हाला आता मगाशीच सांगितलं की या कवितेमध्ये खूप एनर्जी आहे, तुम्ही समजू शकता, तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि कधी कुठल्याही वेळात कधी कशामध्येही ही कविता तुम्हाला फक्त एनर्जी देणार आहे, बाकी काही नाही. आणि त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. ही एकच कविता आपल्याला म्हणजे 1-2 कविता आपण घेतल्याच फक्त, पण मराठी भाषेमध्ये प्रचंड प्रमाणात कविता आहेत, खूप साऱ्या कविता आहेत आणि प्रत्येकाचा अर्ध्या अधिक तर फक्त अर्थपूर्णच आहेत. नुसतं निगेटिव्हिटी वगैरे असं काही नाही आपल्याकडे. आपल्याकडे खूप पॉझिटिव्ह कविता आहेत सगळीकडेच, सगळेजण सगळ्यांनीच लिहिलेल्या कविता. दुःखदायक अशा काही नाहीयेत आणि दुःखदायक जरी असल्या तरी त्या परिस्थिती वर्णन करणाऱ्या खूप आहेत. त्यामुळे त्या गोष्टींना आपण जर का वाचलं, आणि आपण कविता का वाचायची असतात की आपल्याला स्ट्रेस कमी होण्यासाठी. आता तुम्हाला काही स्ट्रेस नाहीये, तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला अभ्यास पण असेल आणि खूप गोष्टी आहेत आयुष्यामध्ये आपल्याला, तेव्हा या अशा गोष्टी वाचन, पुस्तकं वाचन आणि कविता वाचन ह्या गोष्टी आपल्याला खूप मदत करतात. त्यामुळे आपण ह्या गोष्टी इथे घेतलेल्या आहेत. ठीक आहे, तर कविता बघूया. कवितेचं नाव आहे कणा. ही कविता तुम्ही युट्यूबवर पण ऐकू शकता, खूप छान आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. द सीन बिहाइंड इट इज एक मुलगा आहे आणि तो त्याच्या, मुलगा म्हणजे एक माणूस आहे, तो त्याच्या शिक्षकांना भेटायला गेला. म्हणजे तुम्ही जसे मला 20 वर्षांनी येऊन भेटणार तसंच तो त्या शिक्षकांना, त्याच्या शिक्षक म्हणजे टीचरला जाऊन भेटायला गेला. आणि त्याची सीन असा आहे की त्याच्या घरामध्ये फ्लड आले. आणि ही कविता ऍक्च्युली कोल्हापूरच्या आसपासच आहे. कोल्हापूरचा मागच्या वर्षी पूर आलेला आठवतोय गार्गीताई? गुड. हर्ष आठवतोय का? तर त्याच्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये घरं वाहून जातात, सगळ्या गोष्टी गेल्यात. आपण मागच्या वर्षी बघितल्याच आणि आपण तेवढे मोठे आहोत की आपल्याला आठवतंय. ह्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या, आजूबाजूला सगळं काही गेलं आणि त्याच्याकडे काहीच उरलं नाही. आता त्याला परत शून्यापासून सुरुवात करायची, म्हणजे बॅक स्क्वेअर टू वन असं म्हणतात ना, स्क्वेअर वन, बॅक टू स्क्वेअर वन. अशा परिस्थितीत आल्यानंतर ही कविता फार गरजेची, म्हणजे ह्या कवितेचा आशय तो आहे. तर तो त्याच्या सरांना म्हणतो, सर मला तुम्ही ओळखलत का? हे तुम्हाला कळलंच असेल. पावसात आला कोणी म्हणजे ही हॅज कम समवेअर, समबडी हॅज कम इन द रेन, म्हणजे इट इज स्टील रेनिंग. कपडे होते करदमलेले, करदमलेले म्हणजे ओले असलेले, अंगावर जे ओले चिंब कपडे होतात, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी म्हणजे याचे डोकं पण त्याचं भिजून गेलेलं, कारण की त्याच्याकडे छत्री नाहीये, त्याच्याकडे रेनकोट नाहीये. ठीक आहे. क्षणभर हसला, क्षणभर बसला, सॉरी क्षणभर बसला मीन्स त्याला बोलवलं, तो आला, त्याच्यानंतर तिथे बसला थोडा वेळ आणि मग नंतर बोलला, म्हणजे नंतर हसला, बोलला वरती पाहून, म्हणजे तो त्याने त्याच्या शिक्षकाशी बोलायला सुरुवात केली. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. गंगामाई म्हणजे इथं गंगा नदी नाहीये, तर गंगामाई म्हणजे नदीचं पाणी, म्हणजे कुठल्याही नदीचं पाणी माझ्या घरात येऊन गेलं. म्हणजे मागच्या वर्षीचं तुम्हाला आठवत असेल, मागच्या वर्षी कोल्हापूर, 2 वर्षापूर्वी केरळ, सगळे न्यूज चॅनल्स आपण बघितलेले आहेत, बरोबर? तर आपल्याला ही कविता पटकन लक्षात येऊ शकते. त्यामुळे सगळं घरात पाणी येऊन गेलं, गेली घरट्यात राहून, म्हणजे ती आली पाणी आतमध्ये घरामध्ये आणि बाहेर निघून गेलं. माहेरवाशीण पोरी सारखी 4 भिंतीत नाचली. माहेरवाशीण पोरगी म्हणजे, माहेरवाशीण हा शब्द लग्न न झालेल्या मुलीसाठी मराठी भाषेत वापरला जातो. काय करते ती छोटीशी असते, जेव्हा ती तिच्या घरामध्ये घरभर नाचत असते. आई मला भूक लागली, बाबा मला हे हवं, मला हे करायचंय, म्हणून इकडे तिकडे सगळीकडे नाचत असते घरभर. तुम्ही नाचता की नाही? हो की नाही? मुलगीच नाही, मुलं पण नाचतात, मला माहितीये. अजूनही गार्गीताई तसंच करत असणार, नाचत असणार, या रूम मध्ये त्या रूम मध्ये, त्या रूम मध्ये ह्या रूम मध्ये. कनिष्का पण तशीच, सिद्धी पण तशीच, सगळेच. तर त्याला मराठी भाषेमध्ये शब्द आहे माहेरवाशीण पोरगी, माहेरवाशीण. ओके, माहेरवाशीण सारखी 4 भिंतीत नाचली म्हणजे इकडून तिकडे सगळीकडे घरभर गेली. म्हणजे पाणी जेव्हा घरात आलं माझ्या, तेव्हा सगळ्या घरभर प्रत्येक ठिकाणी पोहोचलं ते. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. म्हणजे त्याची बायको राहिली, बाकी सगळं त्याच्या घरात होतं नव्हतं. म्हणजे खुर्ची, टेबल, फ्रीज, टीव्ही, आपण बघितलंच आहे मागच्या वर्षी टीव्हीवर किती गोष्टी गेल्या.
सगळ्यांच्या, बरोबर. तर सगळं काही वाहून गेलं त्याचं. हंसिया तुझा कॅमेरा चालत नाहीये. बायको मात्र वाचली, म्हणजे त्याची बायको आहे, बाकी सगळं निघून गेलं. भिंत खचली, म्हणजे घरामध्ये ही जी भिंत असते ही वॉल, ही खचली म्हणजे ही खराब झाली. आणि जेव्हा पाणी आलं तेव्हा ती बरी होती. पाणी निघून गेल्यावर एक 5-6 दिवसामध्ये त्याला बुरशी चढते. बुरशी म्हणजे यीस्ट, म्हणजे ते खराब व्हायला लागतं. तर भिंत खचली म्हणजे ती खराब झाली. चूल विझली म्हणजे घरामध्ये आता शिजवण्यासाठी, अन्न शिजवून खाण्यासाठी देर इज नथिंग टू कुक इन द हाऊस. चूल विझली, होते नव्हते गेले, एव्हरीथिंग हॅज गॉन. प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी तेवढे ठेवले. मीन्स आय फील लाईक क्राईंग ऑल द टाइम, नथिंग एल्स. ठीक आहे. त्याच्या पुढचे आहे कारभारीण. कारभारीण म्हणजे बायको. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. मीन्स आय एम फायटिंग विथ दॅट, आय एम फायटिंग अलॉंग विथ माय वाईफ. पडकी भिंत बांधतो आहे. आय एम स्टार्टेड बिल्डिंग माय हाऊस अगेन अँड आय एम स्टार्टेड क्लिनिंग माय हाऊस. सो खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मीन्स when his teacher offers him the money for help, monetary help, what does he say? It's very important. This is what main essence of this poem. Paise nakot sir means I don't want any financial help. I feel very lonely, so I came to you. म्हणजे हे in the bracket. Okay. मोडून पडला संसार means I have lost everything. Still I have the courage in my mind. I have the strength in my mind. Only just tell me that, just go ahead, I am with you. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. Means you just tell me, you just be there with me. I am going to do everything again. I will not keep crying. ही गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये खूपदा करू शकतो. जसं एखादी गोष्ट, येस येस येस, एक मिनिट सिद्धी, एकच मिनिट. ही गोष्ट आपण कधी करू शकतो माहिती? आपल्याला क्राफ्टचं एखादं हे करायचं असतं, काय म्हणतात त्याला, प्रोजेक्ट करायचं असतं आणि somehow it doesn't happen and it breaks, or something which you have put lot of efforts and it breaks. So you are supposed to do it again, and there is a submission is coming very near. Submission date is coming very near to you, and then it is stressful. That time what you do? You are only supposed to do it. So what you do? You start it again, and you build up, and you make it, and you submit it in that day, same day. This is what this poem is. It may be ही बऱ्यापैकी मोठ्या वयोगटातली आहे, म्हणजे 1-2-3 वर्ष तरी तुम्हाला ही मे बी कळणार नाही, पण हिचा अर्थ चांगला आहे म्हणून मी तुम्हाला ती सांगितली. ठीक आहे. पण त्याच्या अगोदरची जी कविता आहे आपली, त्याच्या अगोदरची कविता, एक सेकंड, ही आहे. ही आपल्यासाठी बरोबर असते. सगळीकडे आनंद आहे आणि का आहे, कसा आहे, हे सगळं आपण बघतो. ठीक आहे. आणि अशा खूप कविता आहेत आपल्याकडे ज्याच्यामध्ये अर्थ आहे आणि ज्या तुम्ही पाठ करू शकता, तुम्हाला माहित होऊ शकतात, तुम्ही स्वतः शोधू शकता, तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. आणि कविता ह्यासाठी असतात की फक्त एनर्जी घेण्यासाठी नाही, तर तुम्हाला रिलॅक्स करायला पण त्या खूप मदत करतात. ठीक आहे. अशा खूप आहेत. आणखीन एक बालकवींची कविता आहे, फुलपाखरू. फुलपाखरू म्हणून एक कविता आहे जी तुम्हाला गुगलवर लगेच मिळू शकेल. आणखीन भरपूर आहेत. बालकवींच्या खूप कविता आहेत ज्या तुम्हाला सापडतील. सगळ्यांच्याच कविता सापडतील, पण ह्या कविता तुम्हाला जास्त आनंद देतात. आणि मग आपण जे गाणं गातो ना, सांग सांग भोलानाथ, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, किंवा ए आई मला पावसात जाऊ दे, ह्या पण कविताच आहेत. त्याला फक्त संगीतबद्ध केलंय म्हणून त्याला गाणं म्हणतो आपण. सो कवितांना संगीतबद्ध करणं आणि त्याला गाणं म्हणणं हे तसंच आहे. त्यामुळे ह्या कविता सगळ्या तुम्हाला माहिती आहेत थोड्या थोड्या. कविता हा प्रकार. ठीक आहे. आलं का लक्षात? येस. सिद्धी, तुला काहीतरी बोलायचं होतं बाळा. सिद्धी,
अनम्यूट कर, अनम्यूट कर. Yes, ma'am. तुला काहीतरी बोलायचं होतं, तू बोट वर केलं होतंस, कुठे गेली? हा, नाही मॅम, ती मम्मी बोलायला लागली. अच्छा, ओके, फाईन. सो काही बोलायचं नव्हतं. ठीक आहे, चला आता गार्गीताई, गृहपाठ तुमचा. आई कशाला पाहिजे तुला? आईला कशाला बोलवते? नाही, व्हिडिओ करायला, व्हिडिओ. बरं बरं बरं, ठीक आहे. आता आपण ऐकणार आहोत. हा हंसिया, एक मिनिट हा गार्गी. हा हंसिया, बोल काय बाळा. मराठी टंग ट्विस्टर पाठ करून आली आहे. व्हेरी गुड. आपण अगोदर सखाराम कटणी ऐकूया आणि मग तुझ्याकडे येऊया, ठीक आहे? आता गार्गी, आपल्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात करायचं. मग त्याच्यानंतर हंसियाकडे. हा मॅम, आपल्याकडे जे काही मराठीचं पुस्तक असेल ते आपण वाचायचं. मला ऐकू येत नाहीये, काय नीट कळत नाहीये. कोण बोलते? मला हेच दिसत नाही पहिल्यांदा. वैष्णवी. आपल्याकडे जे काही मराठीचं पुस्तक असेल आपण ते वाचायचं. हो, चालेल ना. तुम्हाला एखादा छान कवितांचं किंवा तुमच्या वयाला मिळेल, शोभेल, म्हणजे कळेल अशा विषयांचं पुस्तक असेल तर तुम्ही वाचू शकता, काही हरकत नाही. ठीक आहे? ओके, येस गार्गी. हा गार्गी पटापट. नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला पु ल देशपांडेंनी लिहिलेली व्यक्तिमत्व गोष्ट सांगणार आहे. ही सखाराम घटने. ही गोष्ट सखाराम घटनेबद्दल आहे. सखाराम घटनेंना मराठीची खूप आवड होती. ते मराठी एकदम शुद्ध भाषेत बोलायचे. त्यांना मराठीची खूप आवड होती. त्यांचे गुरुजींचे नाव साने गुरुजी होते. त्यांना साने गुरुजी खूप प्रिय वाटायचे. एकदा ते पु ल देशपांडेकडे गेले. त्यांच्या भाषणेनंतर पु ल देशपांडेंनी त्यांची भाषण संपवली होती आणि ते पु ल देशपांडेंकडे गेले. त्यांनी पु ल देशपांडेंना त्यांची सही विचारली. तर पु ल देशपांडेंनी म्हटलं, छे मी माझी सही नाही देत. तर त्यांनी म्हटलं धन्यवाद आणि ते तिकडेच उभे होते. तर पु ल देशपांडेंना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी त्यांची पुस्तक घेतलं आणि त्यांनी बघितलं की त्यांच्याबद्दल चांगले गोष्टी लिहिले होते. त्या पुस्तकाबद्दल लिहिले होते. मग त्यांनी त्यांची सही त्या पुस्तकात ते अक्षर मोतीसारखे होते. त्यांनी त्या मोतीसारख्या अक्षरांच्या खाली मोतीसारखे म्हणजे काय? सुरेख अक्षर होतं. बरोबर, सुरेख अक्षर होते. त्यांनी त्या सुरेख अक्षरांच्या खाली त्यांची सही दिली. त्याच्यानंतर ते भेटू लागले. कधी सखाराम घटने त्यांच्या घरी जायचे चांगली गोष्टी शिकायला. मग एकदा सखाराम घटने त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्याला विचारलं की त्यांनी पु ल देशपांडेंना विचारलं की मला थोडी पुस्तकं पाहिजे वाचायला. तर पु ल देशपांडेंनी त्याला काही पुस्तक दिले. मग त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी त्यांनी ते पुस्तक वाचून पु ल देशपांडेंना देऊन दिले. मग एकदा सखाराम घटने पु ल देशपांडेंकडे रडून दुखी होऊन जात होते. मग काय झालं? पु ल देशपांडेंनी विचारलं, काय झालं बो, तू असा रडतो काय? मग सखाराम घटनेंनी म्हटलं, माझे बाबा माझं लग्न करत आहेत. तर त्यांनी म्हटलं, ही तर चांगली गोष्ट आहे ना.
तर त्यांनी म्हटलं की हे तर चांगली गोष्ट आहे. तर सकाराम घटनेंनी म्हटलं तुम्हीच म्हटलं ना की साहित्याशी एकनिष्ठ राहा. तर पु ल देशपांडे सकाराम घटनेंनी म्हटलं तुम्ही माझ्या वडिलांशी बोला. तर पु ल देशपांडेंना वाटलं की त्याचे वडील तर एक साधे पेंटर आहेत. तर त्यांना वाटलं की ते साधे असतील आणि त्यांचं छोटं घर असेल. मग ते गेले. पण ते सकाराम घटने खूप श्रीमंत होते. मग सकाराम घटनेंच्या बाबांनी पु ल देशपांडेला विचारलं की माझ्या मुलाला मनवा, तो लग्न करायला तयार नाहीये. तर त्यांनी पु ल देशपांडेंनी म्हटलं तुम्ही याचं लग्न का करत आहे. मग सकाराम घटनेंच्या वडिलांनी म्हटलं की माझ्या घरात एकच बाई आहे आणि तिचं पण वय झालंय आणि आम्हाला अजून एक बाई पाहिजे घराचे काम करायला. घरामध्ये एकच बाई आहे, तिचं वय झालेलं आहे. तर आम्हाला अजून एक स्त्री पाहिजे घराला सांभाळायला. तर पु ल देशपांडेंनी म्हटलं ठीक आहे मी त्याला म्हणवतो. पु ल देशपांडे पु ल देशपांडे पु ल देशपांडे सखाराम घटनेच्या कमऱ्यात गेले आणि त्यांनी बघितलं सगळीकडे पुस्तकच पुस्तक होते आणि एका याच्यात त्यांचं चित्र लागला होता आणि त्यांचे साने गुरुजींचं चित्र लागलं होतं. तर त्यांनी सखाराम घटनेला म्हणवलं की तू लग्न करून घे बो आता. तर सखाराम घटनेने ठीक आहे सांगितलं. आणि मग जेव्हा ते लग्न पु ल देशपांडे पण त्यांच्या लग्नाला आले होते. मग पु ल देशपांडेंनी त्यांची सगळे पुस्तकं सखाराम घटनेंना देऊन दिले. आणि अजून एक राहिलंय साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवनात पण. बरोबर. येस बरोबर. हंसिया. हो मॅम बोलते. टकल्याच्या टिनूने टवटवीत टरबुजाला टोकदार टाचणीच्या टोकाने टचकन टोचून टाकले. व्हेरी नाईस. छान छान. सिद्धी तू अजून काहीतरी म्हणणार होतीस ना. नाही मॅम. नाही मॅम. मी कोणाला काहीतरी अभ्यास दिला होता मला आठवत नाहीये. कोणाला दिला होता बरं अजून एक अभ्यास. तनिष्का कुठे गेली. हा तनिष्का तू हात वर केला होता कशासाठी. श्रीमंत म्हणजे काय. कशाच्या आशयात विचारते तू. श्रीमंत म्हणजे रिच. हो रिच. बरोबर. कशासाठी तू विचारला हे म्हणजे अर्थ. ती म्हणत होती गोष्ट मग मला डाऊट आला म्हणजे. बरं ठीक आहे काय हरकत नाही. बरे आता अजून काही कोणाला. श्रेयस प्रियांश तुम्ही तर खूपच छान केलं काम बरं मागच्या आठवड्यामध्ये. एकदम इम्प्रेसिव्ह. सुरेख. आज पण हंसिया टची बाराखडी खूप सुंदर. आता अजून काही नवीन आता आपण शेवटच्या महिन्यामध्ये आहोत. इथं आपल्याला अजून 2च क्लासेस बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही करायचं आहे. पहिली गोष्ट आपल्याला 5 दिवसामध्ये व्हिडिओ पाठवायचा आहे स्पर्धेसाठी. बरोबर आहे. एक निबंध लिहायचा आहे. एसे 10 ते 12. जास्त ओळी लिहायची गरज नाहीये. मराठीत लिहायचं आहे. तुमच्या हस्ताक्षरात लिहायचं. बाकी काही नाही. विषय तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आणि आपल्याला वर्गामध्ये पण एक स्पर्धा आहे ती आपण नंतर करणार आहोत. पण व्हिडिओ पाठवायचं काम लवकरात लवकर करा कारण की प्रत्येकाचा व्हिडिओ आला पाहिजे.
मराठीत. ओके, छान. तर गार्गी तर काय तयारच आहे, हंसिया पण तयारच आहे, आणि श्रेयस प्रियांश पण एकदम छान. बाकी सगळ्यांनी पण स्वतःचं टॅलेंट दाखवा ना. तनिष्का, सिद्धी, वरदराज, एकदम छान पैकी तुम्ही ऑलरेडी निबंध लिहिलोय. व्हेरी गुड, खूप छान. ठीक आहे, मनन तू पण लिहायचंयस आणि पाठवून द्या. लिहा लिहा, अजून आपल्याकडे 2-3 दिवस आहेत आणि जास्त वेळ नाही लागणार. तुम्ही फक्त विचार करायचा मराठीमध्ये आणि उतरवायचं. तुम्ही काय, स्पर्धा म्हणजे स्पर्धा असावी म्हणून स्पर्धा असते, पण प्रत्येकाने व्यक्त होणं म्हणजे प्रत्येकाने सांगणं, त्यांच्या मनात काय चालू आहे ते दाखवणं, ते आम्हाला माहित होणं टीचर्सना, हे गरजेचं आहे. त्यासाठी आपण ही स्पर्धा करत आहोत. जसं आता ट ची बाराखडी केली हंसियाने, मागच्या आठवड्यात प ची केली होती श्रेयस आणि प्रियांशने. मॅडम, हा, तशा प्रकारे आपण करायचं. थोडी मध्ये मध्ये हे होत होती, थांबत होती. कोण? मी. नाही, ठीक आहे. तुम्ही बघा, तुम्ही आता लहान आहात ना, तुम्ही शिकताय. शिकताना अशा चुका होतात, अशा गोष्टी घडतात. आपण काही इथे इंटरनॅशनल लेवलवर नाही बोलायला बसलोय ना, किंवा शाळेतही बोलत नाही असेंब्ली मध्ये की तुमचं चुकलंच नाही पाहिजे. तुम्ही मराठी आता नवीन शिकायला लागले, सुरू केली आहे. तुम्ही जेव्हा आतापर्यंत घरात मराठी म्हणायचं तेव्हा एवढं व्याकरण शुद्ध मराठी बोलत नव्हतात, बरोबर की नाही? आपण अर्धे शब्द इंग्रजी त्याच्यामध्ये आणि मग वाक्य पूर्ण करायचो, हो की नाही? तसं आता आपण करत नाहीये, त्यामुळे तुम्हाला वेळ लागणार, साधी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही शिकायचंय. फक्त एवढंच लक्षात ठेवा, मला असं वाटतं की ज्या भाषेत तुम्ही बोलताय त्याच भाषेत तुम्ही विचार करून त्याच भाषेमध्ये फक्त बोलायचं. जास्तीत जास्त एखादा शब्द इकडे तिकडे चालतो, पण पूर्ण वाक्य किंवा अर्ध वाक्य पूर्ण, म्हणजे अर्ध वाक्य दुसऱ्या भाषेमध्ये असं करणं थोडं टाळायला पाहिजे, बाकी काही नाही. ठीक आहे, चला मग आता आपण भेटूया. हा बोला. मला अजून एक स्टोरी द्या ना सांगायला. तू आता व्हिडिओ काढून पाठव ना, त्यात तू पाठ कर. आता कशी थांबली तसं थांबू नको. ओके, ठीक आहे, तुला योग्य वाटेल ते. आईला विचार, आईकडे पुस्तक आहे की नाही, आईला विचार. आपल्याकडे कथा, व्यक्तिरेखा, ह्या व्यक्तिरेखाच आहेत, सखाराम गटणे किंवा अण्णा वडगावकर वगैरे. तर तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. आणि कोणाकडे मराठी पुस्तक आहे त्यांनी मराठी पुस्तकं वाचा. तुमच्या पातळीची, म्हणजे तुम्हाला समजेल अशी पुस्तकं असतील तर फारच चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आणि नसतील तर आपण बघूया ना, येतील पुस्तकं. जेव्हा तुम्ही वाचायला लागेल तेव्हा आपोआप पुस्तकं येतील. ओके, चला मग आपण थांबूया इथंच. पुढच्या आठवड्यासाठी काही होमवर्क? मॅम, मी ही जाऊची प्रार्थनाचं मीनिंग नेक्स्ट क्लासला बोलणार. पुढच्या आठवड्यात. हो, सो पुढच्या शनिवारी. थँक्यू मॅम. बाय मॅम. चला, बाय मॅम. नमस्कार. धन्यवाद. रात्री मॅम. धन्यवाद मॅम. धन्यवाद.